नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजने. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला वेड्यात काढत आहेत. त्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. एका समाजाचे प्रश्न मांडताना इतर समाजाचा आकस नको, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. सध्या आढळत असलेल्या कुणबी नोंदींचा आकडा फुगवलेला, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं विधान. आज राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठकीत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासंबंधीचे निकष ठरवले जाण्याची शक्यता. 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय येणं गरजेचं, त्यानंतर शिंदे सरकार जाणार, आदित्य ठाकरेंचा दावा. विधानसभेतील लोकलेखा समितीचं अध्यक्षपद काँग्रेसला जाण्याची शक्यता, विधानसभेत विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगावजवळ भरधाव मोटरसायकलची पादचाऱ्यांना धडक, 2 जण गंभीर जखमी, जखमींवर महाडमध्ये उपचार सुरू. कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे गटाचे व अजितदादा गटाचे बहुतांश आमदार खासदार भाजपामध्ये प्रवेश करतील, आमदार संजय राऊत यांचं मोठं विधान. शिवसेना आमदार अपात्रतेच्या खटल्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा सुनील प्रभूंचा आरोप. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी या फोटोच्या माध्यमातून केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आलेलं कॅसिनो नेमकं आहे तरी काय, पाहूया टॉप न्यूज मराठी इन्फोमध्ये. कॅसिनो ही विशिष्ट प्रकारच्या जुगाराची एक सुविधा आहे. कॅसिनो हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, किरकोळ दुकानं, क्रूज जहाजे इत्यादी पर्यटकांच्या आकर्षणाच्या जवळ किंवा एकत्रित बांधली जातात. कॅसिनो हा खेळ अर्थातच जुगार किंवा गॉबलिंग म्हणून ओळखला जातो. कॅसिनो गेममध्ये खेळाडू विविध संभाव्य ऐच्छिक परिणामांवर रोख रक्कम किंवा कॅसिनो चिप्स खेळतात. स्पॉट मशीन आणि पांचिको सारख्या गेमिंग मशीन सहसा एका वेळेला एकच खेळाडूला खेळण्याची परवानगी देत असतात. यामध्ये कॅसिनो कर्मचाऱ्यांच्या सहभागाची आवश्यकता नसते, कारण सगळे काम या गेमिंग मशीन्स करत असतात. जगभरातील श्रीमंत तसेच प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी येतात. तसेच कोट्यावधी रुपयांचे रकमेचे डाव या ठिकाणी लावले जातात. मकाऊमध्ये तब्बल 41 कॅसिनो आहेत. येथील सर्वात मोठा कॅसिनो हा व्हेनेशियन मकाऊ आहे. हा कॅसिनो 24 तास सुरूच असतो. या ठिकाणी जुगाराचे अनेक खेळ खेळवले जातात. मकाऊ येथील कॅसिनोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे. जुगार पर्यटनासाठी मकाऊ जगभरात प्रसिद्ध आहे. यापूर्वी अमेरिकेतील लॉस वेगास हे जुगार पर्यटनासाठी प्रसिद्ध होतं. मकाऊने अमेरिकेला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. मकाऊ येथे जुगार हा सर्वात मोठा कमाईचं माध्यम आहे. येथील अर्थव्यवस्थेला 50% फायदा हा येथे असणाऱ्या कॅसिनोमधून मिळतो. मकाऊमध्ये चीन आणि हाँगकाँग तसेच लॉस वेगास आणि ऑस्ट्रेलियातील मोठ्या विदेशी कॅसिनो कंपन्यांचे आउटलेट असून मकाऊने 2007 मध्ये जुगाराच्या कमाईत अमेरिकेच्या लॉस वेगासला मागे टाकले. या जुगारात कोट्यावधीचा सट्टा लावला जातो. अनेक सट्टेबाज या कॅसिनोमध्ये आपले नशीब आजमावत असतात. हा कॅसिनो चीनमधील प्रसिद्ध असलेल्या मकाऊ या ठिकाणी आहे. चीनमधील मकाऊ, हाँगकाँग ही ठिकाणे एकमेव आहेत ज्या ठिकाणी कॅसिनो कायदेशीर आहेत. मकाऊ कॅसिनोमध्ये रुलेट, ब्लॅक जॅट, बॅकरॅट, बुले, सिग्बो, फॅन्टॅन, केनो आणि स्लॉट यासारखी जुगार खेळणारी यंत्रे आहेत. चीनमधील जुगार खेळणारे साधारणपणे टेबल्स गेम्सला प्राधान्य देतात. त्यातील सर्वात लोकप्रिय हा बॅकरॅट ह्या नावाचा जुगार गेम आहे. कोल्हापूर शहरातील पुईखडी भागात गोव्याहून मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस उलटल्यानं
3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड लगत असणाऱ्या पुईखडी भागात वळण घेत असताना गोवा मुंबईला जाणारी VRL कंपनीची स्लीपर कोच खाजगी बस उलटली असून या अपघातात 3 जण मृत्युमुखी पडले आहेत. नीलू गौतम वय 43 वर्ष, रिधिमा गौतम वय 17 वर्ष, सार्थक गौतम वय 13 वर्ष अशी मृतांची नावे असून हे सर्व पुण्याचे रहिवासी आहेत. या बसमधून 25 जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती कोल्हापूर अग्निशामक दल आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. महाभारत आणि रामायणाचा आता शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे, कारण NCERTच्या सोशल सायन्स समितीनं याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. NCERTचे नवे शिक्षण धोरण लागू करण्यासाठी पाठ्यपुस्तकात काही बदल करण्यासाठी 19 तज्ज्ञांची एक सोशल सायन्स समिती स्थापन केली होती. समितीने वैदिक गणितासह वेद आणि आयुर्वेद शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा ठराव पाठवलाय. पाहुयात या अहवालात नेमकं काय म्हणण्यात आलंय. या समितीच्या अहवालात सांगण्यात आलंय की भारतीय इतिहास 3 ऐवजी 4 भागांमध्ये शिकवण्यात यावा. आजपर्यंत इतिहास प्राचीन भारत, मध्यकालीन भारत व आधुनिक भारत या नावाने शिकवला जायचा, पण यापुढे आता क्लासिकल पिरियड, मिडवल, ब्रिटिश काळ व आधुनिक भारत या नावाने इतिहास शिकवला जावा असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ पुणे शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या संविधान सन्मान दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आजपर्यंत सुमारे 4000 जणांनी या दौडसाठी नाव नोंदणी केली असून आज या दौडच्या जर्सीचं अनावरण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान दौडचं आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक 26 नोव्हेंबर पहाटे 5:30 वाजता पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे ही दौड होणार असून या दौडमध्ये विविध देशांमधील 50 परदेशी विद्यार्थी तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले सुमारे 5000 स्पर्धक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि संविधान सन्मान दौडचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली असून यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय खरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर संध्या नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दौडच्या जर्सीचे अनावरण देखील करण्यात आले. आजपर्यंत जे आम्ही ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी केली होती, करत आहेत, अजून नोंदणी होत आहेत, तर किमान 4000पेक्षा अधिक स्पर्धकांनी यामध्ये नोंदणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि महाराष्ट्राच्या पुण्याच्या बाहेरून असणारे जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था आम्हाला करता येईल का हा मी प्रयत्न करतो. प्रत्येक स्पर्धकाला आम्ही एक टी-शर्ट्स, परत डॉक्टरचं किट, नाश्त्याचं किट, संविधान प्रिॲम्बल एक आम्ही देणार, प्रत्येकाला सर्टिफिकेट देणार आणि विजयी स्पर्धक मुलं मुलींसाठी कॅश रोख रक्कम या ठिकाणी आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांना ट्रॉफी देखील देणार आहोत. तसेच या ठिकाणी त्या दिवशी जे पुण्यामध्ये ऑलिम्पिक इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये पुणे शहरातील काही स्पर्धक ज्यांचे नंबर्स आलेले आहेत जे मुख्य अशा लोकांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. कृष्ण प्रकाश जे पोलीस आयुक्त होते पिंपरी चिंचवडचे, त्यांनी देखील स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यांचा देखील विशेष आम्ही सन्मान करणार आहोत. हा जो आमचा रूट आहे तो रूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा खाशाबा क्रीडा संकुलन, तिथून बाहेर औंध रोडचा आंबेडकर चौक, तिथून शाहू महाराजांचा चौक आहे, तिथून ती परत युटर्न करून खडके स्टेशन मार्ग या अय्यप्पा मंदिर पुढं तथागत गौतम बुद्ध विपश्यना सेंटर, तिथून जोशी गेट आणि विद्यापीठाच्या आतमध्ये जाऊन पुन्हा खाशाबा ग्राउंडवर त्यांचा समारोप होणार आहे. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर याच रूटला या स्पर्धा या ठिकाणी धावणार आहेत.
या दौडसाठी खाशाबा जाधव क्रीडा संकुल सर्व सोयी सुविधांसह सज्ज झालं असून 50 देशातील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती डॉक्टर विजय खरे यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात साधारणतः 3,500 विद्यार्थी आहेत जे कॅम्पसमध्ये राहत आहेत आणि पुणे शहरातील जेवढी महाविद्यालय आहेत त्याचे जे NSS आणि NCC आणि इतर विद्यार्थी विकास मंडळाचे जे विद्यार्थी आहेत ते सहभागी होणार आहेत. तर साधारणतः 2,000 ते 2,500 विद्यार्थी केवळ कॅम्पसचेच असणार आहेत. आणि विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत ते मोठ्या उत्साहाने, मग ते युरोपमधील आहेत, पोलंडमध्ये आहेत, स्वित्झर्लंडमधील आहेत, नंतर साऊथ आफ्रिकेचे आहेत, आफ्रिकेमधील काही आहेत, टांझानिया आहेत, अफगाणिस्तानचे आहेत, इकडे साऊथ ईस्ट एशियामधील आहेत, दक्षिण आशियामधील आहेत. अतिशय उत्साहाने म्हणजे इंडोनेशियापासून, मॉरिशसपासून तर इतर काही जे देश आहेत, छोटे छोटे देश आहेत, युगांडापासून तर झिम्बाब्वेचे आहेत, ही सर्व विद्यार्थी अतिशय मोठ्या उत्साहाने स्पेशल ते त्या ठिकाणी मागील वर्षी होते आणि यावर्षीही आमचा मानस आहे की ते फ्लॅग घेऊन, त्या देशांचा फ्लॅग घेऊन ते स्टेजवर येतील, संविधान जे प्रिएम्बल ते वाचतील आणि मग आपण पुढे रॅलीला सुरुवात करू. या दौडसाठी बार्टीचे समता दूत तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या महिला धावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष संविधान वॉकचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ही महिला ज्या संविधान दौडमध्ये सहभागी नाही होऊ शकत अशा महिलांना सुद्धा बार्टीकडून संविधानाच्या खास जागृतीसाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समता, बंधुता, स्वातंत्र्यता जे सन्मान दिलेला आहे महिलांना, त्यासाठी ज्या महिला इच्छुक आहेत त्यांच्या निवेदनाखातर आपण संविधान वॉक फॉर संविधान असं महिलांसाठी सुद्धा आयोजित केलेलं आहे. दौडच्या जर्सीचं वितरण शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून पुणे विद्यापीठातील तथागत गौतम बुद्ध विपश्यना केंद्राजवळ करण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांनी या ठिकाणी येऊन जर्सी घेऊन जाव्यात असे आवाहन करण्यात आलं आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं हजारो भाविक तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये दाखल झाले होते. आज पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला पवमान अभिषेक करत पूजाविधी संपन्न झाला. त्यानंतर हजारो भाविकांनी संजीवन समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. इंद्रायणी काठी भक्तांची मोठी मांदियाळी जमली असून कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवास मिळत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबईकडून राजापूर रत्नागिरीकडे जाणाऱ्या MH4 JP 9512 या क्रमांकाच्या मोटार वाहनाने महाड तालुक्यातील नडगावजवळ पादचाऱ्याला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये संजय मनोहर महाडिक वय 52, अक्षय कमलाकर मुटाटकर वय 31 हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्यभरात सध्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आत्तापर्यंत 1898 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार जावळी तालुक्यातील महसूल विभागात मराठा जातीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून आतापर्यंत 41 गावातील 1,65,704 नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी 1,898 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्र शासन व मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आपल्या जावळी तालुक्यामध्ये ही कुणबी नोंदीचे कागदपत्रे नोंदी शोधण्याचं काम चालू केलेलं आहे. आत्तापर्यंत 41 गावचे जन्म मृत्यू रजिस्टर्स आपण तपासलेले आहेत. 1,65,704 नोंदी तपासून त्यामध्ये 1,898 नोंदी आपल्याला कुणबी जातीच्या आढळलेल्या आहेत, तयार केलेली आहेत. आपले 8 कोतवाल आणि कवलकार कोण एक नायब तहसीलदार त्यामध्ये नेमलेले आहेत. ते दररोज त्याचा आढावा घेतला जातो आणि हे 2 दिवसामध्ये आम्ही सर्वच कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करीत आहोत. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑक्सिजन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा पेंग्विन नंतर ऑक्सिजन घोटाळा
काल मुंबई पोलिसांनी जो FIR दाखल केला त्याची मूळ तक्रार मी 10 ऑगस्ट 2021 रोजी केली होती. ज्याला पेंग्विनचा कॉन्ट्रॅक्ट राणीबागेत दिला होता आदित्य ठाकरेंनी आणि त्यानंतर बोंबाबोंब झाली म्हणून त्या पेंग्विन कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच रोमिल छेडाला ब्लॅकलिस्ट करण्यात आला. त्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुंबई महापालिकेचा 13 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावायचे कॉन्ट्रॅक्ट दिले. 140 कोटीचं पेमेंट करण्यात आलं आणि आदित्य ठाकरे त्यांचे पार्टनर रॉबिन हुडच म्हणजे रॉबिन हुड सारखे रॉबिन छेडा याने 140 कोटी रुपये घेतले आणि प्लांट लावले फक्त 38 कोटी रुपयाचे. 102 कोटीचा ऑक्सिजन चोरण्याचं पाप उद्धव ठाकरे सेनेचे नेत्यांनी केलं, त्यांच्या पार्टनर रोमिल छेडानी केलं आणि त्यांच्यावर आशीर्वाद सन्माननीय माननीय आदित्य ठाकरे यांचा. खिचडी चोर संजय राऊतला मला विचारायचं आहे, कफन चोर किशोरी पेडणेकरांनी उत्तर द्यावा आणि बायकोचे 19 बंगले चोरणारे उद्धव ठाकरेंनी जाब द्यावा. ह्या आपण जे 100 कोटीचा ऑक्सिजन चोरला त्यामुळे शेकडो कोविड रुग्ण यांचा मृत्यू झालं, त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का? हे जे रोमिन छेडा आहेत त्यांची छोटे ते दुकान आहेत 2-4, त्या दुकानदाराला महापालिकेने म्हणजेच आदित्य माननीय उद्धव ठाकरे यांनी महापालिकेने 53 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेल्या 5-7 वर्षात. 53 प्रकारचे, त्यात पेंग्विन पासून कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन प्लांट 13 प्लांट लावायचे होते. फर्जी मशीन आणले, 38 कोटी सेकंड हँड ऑक्सिजन प्लांट दिल्लीहून दुसऱ्या कंपनीने त्याकडून विकत घेतले, लावले, जे चालूच झाले नाही. जेव्हा गरज होती ऑक्सिजनची हे प्लांट त्याचा 1 वर्षानंतर सुरू झाले. आणि म्हणून माझा मुंबई पोलिसांना आग्रह आहे, सदोष मनुष्य वध याची कलम यात लावली पाहिजे. आणि या रोमिन छेडाला ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला त्या कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या ऑफिसर मुंबई म्युनिसिपल कमिशनर इक्बाल चहल यांची चौकशी व्हायला हवी. रोमिन छेडाचं क्वालिफिकेशन काय? मातोश्रीचे संबंध म्हणून कोविड रुग्णांच्या जीवनात खेळण्याचा अधिकार मिळतो. या रोमिन छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे स्वतःला सर्वेसर्वा म्हणतात. मी मुद्दामून नावं सांगतोय कारण की संजय राऊत रोज उठून अमित शहा आणि नरेंद्र मोदी गुजराती 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 शिव्या देतात. का रोमिन छेडा गुजराती आहे भाऊ? आपण त्यांना लायसन्स दिलं लोकांचा जीव घेण्याचा. आणि हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे ही उत्तर प्रदेशाची आहे. त्यांनी युनिसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून हे ऑक्सिजन प्लांट घेतले सेकंड हँड, ती दिल्लीची आहे. त्या कंपनीला राजस्थान सरकारने जयपूर हॉस्पिटलने ब्लॅकलिस्ट केलं होतं. त्या ब्लॅकलिस्टेड कंपनीकडून इक्बाल चहलने सांगितलं इसके पास से ऑक्सीजन प्लांट खरीदो. एका बाजूला खिचडी चोरली, उपाशी ठेवलं मजदूरांना, दुसऱ्या बाजूला रेमडेसिवीर चोरला. रेमडेसिवीर चोरणारा माणूस हा डायरेक्टली मातोश्रीशी संबंधित आहेत. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरने हॉस्पिटलचे बेड चोरले. आणि आता राहिलं होतं तर आदित्य ठाकरे यांचे मित्र यांनी ऑक्सिजन चोरला. आणि म्हणून लोक जय राम बोलो भाई राम. मग
त्या अंतिम क्रियेसाठी कफन चोरण्याचं पाप उद्धव ठाकरेच्या सेनेच्या नेत्यांनी केलं आहे. मी या विषयात इन्कम टॅक्स विभाग आणि ईडी कडे तक्रार केल्या आहेत. त्यांची चौकशी ऑलरेडी सुरू आहे. मला विश्वास आहे की ऑक्सिजन लोकांचा जीवाचे श्वास चोरण्याचं पाप ज्या ज्या लोकांनी केलं आहे त्याचा शोध मुंबई पोलीस घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला मी आग्रह केला आहे की या विषयात थेटपर्यंत चौकशी व्हायला हवी आणि या ऑक्सिजन चोरण्याला लोकांवर फाशीची सजा व्हायला हवी. त्यावेळीचे पालकमंत्री असलम शेख यांनी 2दा तक्रार केली होती. त्यांचे माझ्याकडे पत्राची प्रत आहे की ही कंपनी बोगस आहे, ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. तुम्ही यांना तिप्पट दरांनी जे कॉन्ट्रॅक्ट देतायत तर तुम्ही कोविड रुग्णांचा जीवाची खेळ करतायत. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी असलम शेख हे म्युन्सिपल कमिशनर पण भेटले होते आणि म्युन्सिपल कमिशनरनी स्पष्टीकरण दिलं होतं कि नहीं इसी कंपनी को कॉन्ट्रैक्ट देंगे क्योंकि मातोश्री से आदेश आया है. म्हणूनच मी सांगितलं या संबंधात चौकशीत मी आग्रह केलाय मुंबई पोलीस कमिशनर यांना असलम शेखला बोलवा. मी ईडीला आग्रह केला आहे की असलम शेखला बोलवा. त्यांनी रायटिंग मध्ये कंप्लेंट दिली होती. मग त्या पालक मंत्री होते मुंबईचे, काय केलं त्यांनी? का पाठपुरावा केला नाही की मग सेटलमेंट केलं? म्हणून असलम शेखला पण त्यांची पण विचारपूस व्हायला हवी. पत्र लिहून मुंबईचा पालकमंत्री मोकळा होऊ शकत नाही. शेकडो रुग्ण, मला आठवते बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल प्रबोधन आपलं इथलं जोगेश्वरीचं, त्यात ऑक्सिजन बंद पडला म्हणून एका रात्रीत 13 रुग्णांचे मृत्यू झाले होते. आता अनेक दुर्दैवी घटना झाल्या होत्या. हिशोब तर द्यावाच लागणार. वास्तविकरित्या कोविड फर्स्ट फेज सुरू झाल्यानंतर जगभरातल्या लोकांची, भारताचा मुंबईचा डॉक्टरांचा पण संपर्क समन्वय सुरू झाला. त्यात कोविडचे जर्म्स जंतू कुठून आले हे कळत नव्हतं. परंतु त्याचा उपचार म्हणून एक रेमडेसिवीर, त्याच्याबद्दल पण वेगवेगळे वाद होते. वॅक्सिन डेव्हलप झालं नव्हतं आणि त्या पेशंटला जिवंत ठेवण्यासाठी त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहिला पाहिजे म्हणून ऑक्सिजन. यात मुंबईत आपल्याला लक्षात आलं की ऑगस्ट 2021 मध्ये जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत 5-15 रुग्ण दगावले. मला तिथल्या एका नर्सचा फोन आला दुसऱ्या दिवशी सकाळी की साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ऑक्सिजन संपला होता किंवा ऑक्सिजनचा जो बॉटल सिलेंडर बदलताना त्या काळात आयसीयू मधले पेशंट मेले. म्हणून मी लगेच तिथे गेलो. डॉक्टर बाकीच्यांची चर्चा केली आणि त्याच्यावरून लक्षात आलं की मुंबईतल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची व्यवस्थाच करण्यात आली नाहीये. इक्बाल चहल रोज पेपरात स्टेटमेंट द्यायचे आणि त्यासाठी मग नवीन ऑक्सिजन प्लांट लावणं, टाक्या बसवणं. आता त्यात पण उद्धव ठाकरे सेनेचे नेते, मुंबई महापालिका आयुक्त फक्त पैसेच मोजत होते. त्यामुळे आता एकदम बकवास कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या काळात पाहिजे होत्या ते जनरेशन प्लांट ते लावण्यात एवढी दिरंगाई झाली कारण की त्याच्याकडे काय अनुभव नव्हतं. ब्लॅकलिस्टेड कंपनी होती. हा रोमिन छेडा म्हणजे 2-4 रेडीमेडचे त्याचे दुकान आहेत, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले का? तर म्हणे हा माझा पेंग्विन आहे. आणि त्यामुळे ते प्लांट येण्यात उशीर झाला, लागण्यात उशीर झाला. शेकडो कोविड रुग्णांचे जीव वाचवता आले असते.
ते वाचवता आले नाही. किती कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं, किती कोटी याच्यामध्ये घोटाळा झाला असं वाटतं, आणि बिल किती कोटींचं पे करण्यात आलं होतं, काय एकूण आकडेवारी? यात एक स्पेसिफिक तक्रार घेऊन मी पुढे गेलो होतो. त्यात हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला 140 कोटी रुपये पेमेंट झालं आहे. आता त्याचं इन्कम टॅक्स आणि ईडी गेले 4 महिने याच्यावर काम करीत आहेत. मध्यंतरी ईडीनी सर्च ऑपरेशन केलं होतं, इन्कम टॅक्सनी केलं होतं, आणि त्यांचा पाहणीत असं आढळलं की हे जे प्लांट जे मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लावले आहेत ते यांनी एका दुसऱ्या कंपनीकडून विकत घेतले. सेकंड हँड प्लांट ते 38 कोटीचे होते. म्हणजे महापालिकेने 140 कोटी रुपये दिले, यांनी 38 कोटी वापरले, 102 कोटी लंपास केले. हा ते एक भाग झाला. ऑक्सिजन पुरवठा, आणखीन प्लांट, या सगळ्यात आता तपासात बाहेर येणार. या स्पेसिफिक कंप्लेंट मध्ये 140 कोटी मिळाल्या, 38 कोटी खर्च झाला. त्यानंतर इन्कम टॅक्स आणि ईडीचा तपासात हेही आलंय, मी पण ते शोधून काढलं की 140 कोटी मधून किकबॅक देण्यासाठी यांनी बँकेतून त्याच्या खात्यात तर महापालिकेकडून चेकने पैसे आलेत, तर बोगस बिल्स उभे केलेत, आणि हे बोगस कंपन्यांद्वारा शेल कंपन्यांकडून थ्रू हा पैसा बाहेर काढण्यात आलाय, मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. आदित्य ठाकरे के मित्रवर्य रोमिन छेड़ा, उन्होंने मुंबई महापालिका में कोविड के समय दरमियान महापालिका से 140 करोड़ रुपए लिए, लेकिन सिर्फ 38 करोड़ की मशीनरी लगाई. मुंबई के 13 अस्पताल में ऑक्सीजन प्लांट बिठाना था, वो कोविड के समय के दरमियान लगे नहीं. दिल्ली की एक कंपनी से यूनिसी इंडिया प्राइवेट लिमिटेड से सेकंड हैंड कोविड प्लांट 38 करोड़ का लाकर यहां पर बिठाया, और उसके कारण ऑक्सीजन के अभाव के कारण मुंबई में सैकड़ों कोविड पेशेंट की मृत्यु हुई. इसके संबंध में 10 अगस्त 2021 को आजाद मैदान पुलिस स्टेशन में मैंने शिकायत दी थी. इसके पश्चात ईडी और इनकम टैक्स ने भी जांच की. अब कल मुंबई पुलिस ने एफआईआर दर्ज की है. मेरी मुंबई पुलिस से मांग है, मैंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि इनके ऊपर मनुष्य वध का सेक्शन के आने वाले दिनों में ये जांच तेजी से आगे बढ़ेगी, और जो इनमें से आए पैसे किकबैक के स्वरूप में कहां तक पहुंचे, बांद्रा तक किसके द्वारा पहुंचे, इसमें शेल कंपनी के द्वारा मनी लॉन्ड्रिंग भी हुआ है. मुझे विश्वास है कि ईडी और इनकम टैक्स भी अब जांच को गति देंगी. एक स्पेसिफिक कंप्लेंट जो मैंने की थी उसको उस समय के जो गार्डियन मिनिस्टर थे असलम शेख, उन्होंने समर्थन दिया था. उन्होंने भी इसकी शिकायत मुंबई कमिश्नर को की थी. ये एक रोमिन छेड़ा का ये जो एक है उसमें 140 करोड़ रुपए, लेकिन सिर्फ काम 38 करोड़ का किया. ये वही रोमिन छेड़ा है जिसको रानीबाग में जिजामाता उद्यान में पेंगुइन का कॉन्ट्रैक्ट आदित्य ठाकरे ने दिलाया था. इस रोमिन छेड़ा को उद्धव ठाकरे के सेना मुंबई महापालिका ने 53 प्रकार के अलग अलग कॉन्ट्रॅक्ट दिए. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. विधानसभा स्पीकर वो व्यक्ति उस पद पर बैठा, क्या वो रिस्पेक्ट करने लायक है? क्या वो कानून और संविधान का रिस्पेक्ट खुद करता है?
नहीं, संविधान के 10th शेड्यूल ने ये स्पष्ट कहा कि स्प्लिट का कोई आधार नहीं, कोई आधार नहीं। ये जो कानून है, कानून स्पष्ट कहता है कि जो पार्टी छोड़कर चले गए उसको डिस्क्वालीफाई करना चाहिए। तो आप अब तक 1 साल हो गया, आप तारीख पे तारीख कानून है, ये संविधान उडा रहे हैं। तर त्या नागपूर पोलीस स्टेशनमध्ये रोमिंग छेडा आणि कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय करू? सुदीप मातोश्रीच्या जवळच्या त्याचे कोणी प्रश्न सांगतायत नागडे जे ठरवणार का? कुठे ठरवणार? कुठे देशाचे राष्ट्रपती आहेत का? हा, युरोचे अध्यक्ष आहेत. बघू ना, आमचे दिवस येतील. पलटवार केलेला आहे. तुम्ही काय करता? आमच्या पक्षाचे आता या महाराष्ट्र राज्यात सध्या जे चालू आहे त्याच्या आवाज महाराष्ट्र चालू आहे. मला तर जे विडेपणा म्हणत असतो वेळा आता दौडले मराठी साफ करते आपली बरोबर आहे. आता काय विडेपणाला आम्ही करू ते करतो. तुमचा राष्ट्रपतीशी संबंध नाही विचार करायचा, तुमचा फक्त प्रशासनाशी संबंध. बोलत नाही तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष त्यांच्यावर बोलायचे काय करू. पत्रकारी मोठी घालून मगावमधून आलेले आहेत इथे वृत्त करून बोला. जरांगे पाटील म्हणतायत की छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर असावी. एकूणच तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मला संदर्भात? माझ्या माहितीनुसार पक्क्या माहिती अजित पवार गटाचे बहुतेक आमदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये मुख्यमंत्री करतील. आणि जर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली तर ते खबर मी तुम्हाला आता सांगतो. कारण वरिष्ठ धनुष्यबाण त्यांना मिळाला असला तर धनुष्यबाणावर त्यांना आता उद्या त्यांना घड्याळ मिळालं अजित पवार तरी शरद पवार जे आहेत ते मतदार. त्याच्यामुळे यांना कमळाबाईला कमळाबाईच्या पत्राखाली त्यांना निवडून करावं लागेल. त्याच्यामुळे जरांगे पाटील पण त्यांच्यात पण भुजबळ येवल्यामधनं निवडणूक लढले तर मराठा समाज त्यांच्या विरोधात जाईल आणि भुजबळ पुन्हा विधानसभेत दिसणार नाही अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते. माझं जे काय आकलन आहे त्यानुसार ज्याने शरद पवार साहेबांना सोडलं आणि ज्याने उद्धव ठाकरे साहेबांना सोडलं ते बहुतेक सगळे लोक पराभूत. महाराष्ट्राची जनतेची मानसिकता मी पाहतो की या 15 वर्षांना सुधारण्याची मानसिकता लोकनिवडणुकीची वाट. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार त्या कदाचित विधानसभा लोकसभा सुद्धा आपण घेणार अशा प्रकारची हुकुमशाही भारतराव तुमच्याकडे घ्या. हां पाच. साहेब उदय सामंत म्हणतायत की कुठलाही उद्योग जो आहे तो राज्यातनं बाहेर गेलेला नाही आहे, चुकीची माहिती दिली जाते आहे. उद्योग मंत्री असं म्हणतात की एकही उद्योग जो आहे मोठा तो राज्याच्या बाहेर गेलेला नाही आहे. इंटरनॅशनल फायनान्स गेलं, मुंबई क्रिकेटची पंढरी होती, हा एक मोठा उद्योगच होता, कुठे गेलं? हां, वेदांत फॉक्सला कुठे गेलं? ड्रग्स पार्क कुठे गेलं? डायमंड मार्केट कुठे गेलं? हे जर उद्योग मंत्र्यांना माहीत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं. साहेब आपण मगाऊचा मुलांचा उल्लेख केला. दाखले आता नाशिकमध्येच आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी आणि साहेबांनी 15-20 दिवसांची
जाणार कोणाचा अपराध आहे जबाबदार कशा करतात मी 15 दिवसापासून सांगतोय सुंदर शहराने वळवंटात आणि चिखलात असं शहर उभं केलं त्या जग आकर्षित आहे. कॅसिनो असेल पर्यटन असेल त्या माध्यमातून चीन आपल्या अर्थव्यवस्थेवर जर बावनकुळे ते पाहायला गेले असते तर त्यात अपराधी वाट्यावर असं काय खुलासा कशा करता हा माझा प्रश्न. ठेवलं असतं 3.5 कोटी रुपये आहेत त्यांच्याकडे पैसे कोणतेच खोके आहे माझ्या घरात शांत बसत गांधी असतील किंवा त्यांची इतर लोक असतील त्यांचं मन का काय केलं तुम्ही जाऊन नकावला तुम्हाला सतत प्रश्न विचारते की मी उत्तर देताना तुझं असेल सगळं मला असं वाटतं सभा लावला जाणार महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका घ्या हे प्रचार करून दाखवा का ना लोकसभेची निवडणूक आपण घ्यायला चालले होते. मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाचा फोकस हल्ला असल्याची टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. 58 मोर्चे या आंदोलनासाठी झाले आणि त्या काळामध्ये जातीय तेढ झाली नाही हे फार उल्लेखनीय आहे आणि शांततेत ते मोर्चे पार पडले. त्या मोर्चांना मुस्लिम भावंडांनी सुद्धा अनेक ठिकाणी पाणी देणे असेल त्याचं स्वागत करणं असेल अशा सगळ्या गोष्टी केल्या. मराठ्यांना आरक्षण मिळावं का तर मिळावं, नक्की मिळावं, त्याच्यात काही दुमत नाही आहे. पण त्याच वेळेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का तर नाही लागावा, तेही आरक्षण वाचलं पाहिजे. परंतु या दोनही आरक्षणासाठी लढणाऱ्या दोनही व्यक्तींनी मला असं वाटतंय की त्यांच्या आरक्षण आंदोलनाचा फोकस हलला आहे आणि तो फोकस हलून तो व्यक्तिगत पातळीवर जी चिखलफेक चालू आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे होतंय काय की आरक्षणाचा लढा जो जरांगे यांनी उभा केला होता, जे सामाजिक चळवळ म्हणून उभा राहिलेला लढा, त्याचं अधिष्ठान हरवून तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का, हे जे होतं हे फार वाईट आहे. त्यातही दोनही व्यक्तींकडून जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येत आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंटसुद्धा म्हणजे कमालीचे वेगळे आहेत. जसं की मनोज जरांगे सांगत आहेत की बाबा आम्ही मागास आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मुळात स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती त्यात असं म्हटलं होतं, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण. म्हणजे हे आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आधारित होतं, त्याच्यात आर्थिक निकष कुठेही नव्हता. पण तरीही मागच्या 2 दशकात आर्थिक मागासलेपणावरून आरक्षण देण्याची एक मागणी जोर धरायला लागली आणि आता त्यानुसार आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं, त्यालाही काही हरकत नाही. पण मुद्दा असा तयार होतो की एकीकडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं, मग दुसरीकडे 100 जेसीबीतनं फुलं उधळायची, तर हे जरा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. किंवा एकीकडे आम्हाला संधी मिळत नाही आहे, आम्ही काय काम करू शकत नाही हो असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही कोण आहोत, आम्ही पाटील आहोत, तुमची काय लायकी आहे, आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो, आम्ही वाटेल त्याला काम देऊ शकतो, हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की जे होऊ नये. दुसरी गोष्ट, हे जसं जरांगेंच्या बाबत आहे तसंच भुजबळ साहेबांच्या बाबत
की भुजबळ साहेबांनी आज मला वाटतं एका वाहिनीला पॉडकास्टमध्ये बोलताना ते असं म्हणाले की होय बाबा मी माळी आहे, जरांगे साहेब मोठे आहेत, त्यांनी माझी लायकी काढली, तर माझी काय लायकी आहे, मराठ्यांच्या दारातच आमची चाकरी करण्याची लायकी आहे, मराठी आम्हाला राबवून घेतात, ही नवी चातुर्वर्ण्य व्यवस्था येत आहे. मला वाटतं भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट पण उद्विग्न करणारं आहे. यामुळे जो OBC आहे तो व्हायबल होण्यासारखा आहे, अस्वस्थ होण्यासारखा आहे. कारण काय होते की खरंच असं होत आहे का? मग मराठ्यांच्या हाताखाली OBCंना राबावं लागतंय, ही भुजबळ साहेबांची सल आहे का? मग जर अशी सल असेल तर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार या 2 मराठा नेत्यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब तरी का काम करत आहेत? मराठ्यांचं नेतृत्व का मान्य करताय मग? आणि जरांगे जेव्हा म्हणतात की आम्ही सगळे मराठ्यांचे लोक पाडू, पण त्याच वेळेला आमच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही, OBC नेते आमच्या मुळावर उठलेत आणि आम्ही मराठ्यांच्या नेत्यांना पाडू असं जेव्हा म्हणता, तर त्यावेळेला जरांगेसुद्धा एका अर्थाने हे समजून घेण्यासारखं आहे की अरे बाबा, जर मराठ्यांचे तुम्हीच म्हणताय की OBC तुमच्या बाजूने उभा राहत नाही, OBCचा नेता उभा राहत नाही तुमच्या बाजूने, आणि तुम्हीच मराठ्यांचे सगळे नेते पाडायची भूमिका घेता, जर पार्लमेंट आणि असेंब्लीमधनं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, जे काय असेल ते, पण जर मराठ्यांचे नेते पाडायची भूमिका घेतली तर उद्या मराठ्यांचा प्रश्न पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये मांडायला कोण असेल? कारण OBC नेत्यांवर तुम्हीच विश्वास ठेवत नाही आहात. मग हे जे आहे हे सगळं कॉन्ट्राडिक्टरी होत आहे, आणि अशा कॉन्ट्राडिक्टरीमध्ये आरक्षणाचा मूळ मुद्दा, तो फोकस हलतोय आणि तो व्यक्तिगत टीका टिप्पणी आणि जातीय विद्वेष पसरवण्याकडे जास्त जातोय. दोनही व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण हा जो शब्द आहे, हा जो विषय आहे, हा घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्क असणाऱ्या कलम 16शी संबंधित आहे, आणि कलम 16वर आधारित कायदा करणे किंवा दुरुस्ती करणे याचे संपूर्ण अधिकार कलम 368 क नुसार केंद्र सरकारच्या अधीन आहे. आणि आज घडीला कलम 368 क नुसार दुरुस्ती करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त केंद्रात असणारं सरकार ज्यांचं आहे, ज्यांच्याकडे बहुमताच्या 272पेक्षा जास्त, अर्थात 300पेक्षा जास्त खासदार ज्या भाजपाकडे आहेत, त्या भाजपाच्या ठायी शक्ती आहे. जरांगे आणि भुजबळ या दोघांनाही, मी याच्यात कुणीही कमी किंवा जास्त म्हणत नाही आहे, या दोघांनाही जर खरंच आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर दोघांनीही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना थेट प्रश्न विचारत, थेट त्यांच्याशी बोलत. याच्यात अजून एक उल्लेखनीय, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका मला खूप स्वागतार्ह वाटते, कारण संभाजीराजे यांनी टीका टिप्पणी न करता थेट OBCच्या नेत्यांची भेटगाठ घेतली. अशाच पद्धतीने भुजबळ आणि जरांगे या दोघांनीसुद्धा एकत्र बसून, भेटून, चर्चा करून याच्यातला तोडगा काढणारा जी भाजपा आहे, त्या भाजपाच्या उपमुख्यमंत्र्याकडे आणि भाजप आणि एकूण या 3 लोकांचं जे सरकार आहे त्यातल्या शिंदे साहेबांकडे बसलं पाहिजे, आणि स्टेट असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करून घ्यायचे, आणि असेंब्लीतलं रिझोल्युशन पास करून त्यानुसार पार्लमेंटमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी विशेष अधिवेशन बोलायचं. ही खरी प्रोसेस आहे. या प्रोसेसमुळे सामाजिक वीण उसवणार नाही. अन्यथा होईल काय? कालपर्यंत गावगाड्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदणारे लोक, मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, यातार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, हे जे सगळे गुण्यागोविंदाने नांदणारे लोक आहेत, ते अशा वेगवेगळ्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंटमुळे एकमेकांकडे संशयाने बघतील, आणि निष्कारण तेढ वाढेल, आणि ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडेल. कारण आरक्षणाचा प्रश्न जरी त्यांच्या हातात सोडवण्यासारखं असलं तरी त्यांच्याकडून काय होते घोळ, तर ही सगळी मंडळी महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, विशेषतः म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न, कंत्राटी भरतीचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न,
शेतकऱ्यांचा प्रश्न, 22 जिल्ह्यातला दुष्काळ, आत्ता हिवाळा आहे, हिवाळ्यात पाण्याचं टँकर लागायला लागले, उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल, आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था, कायदे सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18, कारागृहाच्या रोज बाबी समोर येत आहेत. ललित पाटीलचा विषय हळूहळू कॅनव्हासवरनं कमी करत गायब करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. कारागृहातनं कैदी फरार होत आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांवरती लोकांनी सरकारला जाबच विचारू नये यासाठी कौशल्याने भाजपा हे सगळे मुद्दे बाजूला करून चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षण नावाचा शब्द आणत जे जातीत भांडणं लावते ते चुकीचं आहे, हे जरा समजून घेण्याची गरज आहे. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की JCB मधनं फुलं उधळली जात आहेत, तर एकूणच मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासले पण याविषयी तुमच्या मनामध्ये शंका आहे का? नाही. एक लक्षात घ्या. तुम्ही शब्दाला विनाकारण असं काहीतरी कोट करत फिरवू नका. मी दोघांनाही सांगते. मी भुजबळ साहेबांच्याही स्टेटमेंटबद्दल बोलले आणि मी जरांगेंच्याही स्टेटमेंटबद्दल बोलले की तुम्ही तुमचे स्टेटमेंट्स करत असताना आरक्षणाचा फोकस हलतोय आणि तो फोकस हलून तो इतर दिशेला जातोय. त्यामुळे काय होते ना, टीकाकारांना बोलायला संधी मिळते. म्हणजे भुजबळ साहेब जर ओबीसींच्या आरक्षण वाचवण्यासाठी बोलत आहेत, पण बोलताना तू ह्याच्या जीवावर खातो, त्याच्या जीवावर खातो, तू काय 5वी पास झालास का, असं म्हटल्यावर ती व्यक्तिगत टीका होते. आणि मग आरक्षण वाचवायचं सोडून तुम्ही जरांगेला टार्गेट करताय का असं होतं. किंवा जरांगे जेव्हा म्हणतात की त्याची लायकी काय, अरे मराठ्यांच्या हाताखाली वावरणारा, हे असं म्हटल्यानंतर ती व्यक्तिगत टीका होते, ती टाळली गेली पाहिजे. आणि आर्थिक मागासले पण जेव्हा आपण सांगत आहोत त्यावेळेला अशा काही गोष्टी टाळता येतील का. जर तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे असं म्हणताय, तर तुम्ही ज्या सरकारमध्ये बसलाय त्या सरकारची भूमिका काय आहे ती का सांगितली जात नाही. भुजबळ एकटे पडत आहेत का, भुजबळांच्या बाजूने का कोणीच बोलत नाही आहे. आणि जर भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नाही आहे, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरूया की भुजबळांच्या भूमिकेशी सरकार पक्षातलं कुणीच सहमत नाही आहे, अगदी त्यांच्या पक्षातली लोक सहमत नाही आहेत, तर मग ते लोक भुजबळांना थांबवत का बरं नाही. आणि जर त्यांचं बरोबर आहे असं सगळ्यांना वाटतंय, किंवा मराठे, मला वाटते नरेंद्र पाटील पण काहीतरी बोलले होता, नरेंद्र पाटलांना वाटते की नाही हे चुकलेलं आहे, तर कलम 340 नुसार कमिशन स्थापन झालं पाहिजे अशी मागणी 1952ला बाबासाहेबांनी केली होती. ॲट दॅट टाईम ही वॉज लॉ मिनिस्टर. तर कायदेमंत्री असताना जेव्हा ते झालं नाही तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यासाठी राजीनामा दिला आणि सांगितलं की खुर्ची हे माझ्यासाठी मात्र साध्य नाही तर साधन आहे. असं जर वाटते तर जरांगेंची भूमिका घेणारे जेवढे आमदार, खासदार, मंत्री आहेत त्यांनी खटाखट राजीनामे द्यावेत मराठा आरक्षणासाठी. किंवा ओबीसींच्यासाठी जीव गेला तरी 72, तर जीव कशाला द्यायचा आहे, जीव नका देऊ. ओबीसींच्यासाठी राजीनामा देण्याची किंवा राजीनामा घेण्याची भाषा करू शकतात का भुजबळ साहेब. दोन्ही बाजूंनी जर खरंच आरक्षण प्रश्न सोडवायचा असेल तर दोन्ही बाजूच्या लोकांनी याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. दोनही, कारण होतंय काय, 2 व्यक्ती बोलतात, अरे पण त्या 2 व्यक्तींचे मेसेजेस जे खाली पर्क्युलेट होतात त्यामुळे जे खाली सामान्य कार्यकर्ते आहेत ती एकमेकांची डोकी फोडतात ना. मराठा फोकस हलतोय आणि तो पॉलिटिक्सकडे जातोय. येस, सामाजिक चळवळीकडून तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे तो सरकत जातोय की काय, त्याचा ध्रुव सरकतोय काय असं वाटायला लागतंय. मी पुन्हा सांगते की बीडमधल्या 300पेक्षा जास्त मराठा भावंडांवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल होणं हे चिंताजनक आहे. म्हणजे हाताला तर काहीच लागत नाही आहे आणि पोरांवर गुन्हे दाखल होत आहेत, विनाकारण क्रिमिनलायझेशन वाढतं आहे. आणि भाजपची जर खरंच इच्छा असेल, मला जरांगे किंवा भुजबळ यांच्याहीपेक्षा मला भाजपला जास्त पॉईंट आऊट करायचं आहे. कारण अकॉर्डिंग टू आर्टिकल 368 मेथड ऑफ स्पेशल अमेंडमेंट, विशेष दुरुस्तीची जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती कुवत फक्त आणि फक्त आजघडीला पार्लमेंटकडे आहे. तर पार्लमेंट त्याच्यावरती का बोलत नाही, पार्लमेंटमधली BJP का बोलत नाही. आणि त्या BJPचा प्रतिनिधी जो उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याच्या खुर्चीवर आहे ते फडणवीस का बोलत नाहीत. म्हणजे फडणवीसांना बागेश्वरकडे लोटांगण घ्यायला वेळ आहे, फडणवीसांना बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे. इथल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, ते आमच्या गावाकडे एक म्हण आहे,
घरची भेना बाहेरचीला म्हणायचं पदर का ग घेईना. राज्यातले प्रश्न तुमच्याच्याने सुटलेले नाही आहेत. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे. इथे कायद्याचे 3-13-9-18 झाले तर महिला अत्याचार किती होत आहेत. मी अकोल्यात जाऊन आले. अकोल्यामध्ये 9 घटना शाळकरी मुलींच्या बाबतीत घडल्यात. शाळकरी लेकराला काय टोल फ्री नंबर ते कळणार आहे. विशेष की ज्या 9 घटना घडल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज अखेरचा दिवस होता. यावेळी नेवासा येथील सभेत छगन भुजबळांवर मनोज जरांगे पाटलांकडून एकेरी भाषेत टीका करण्यात आली आहे. पण 7-12 मिळाल्यावर तुम्ही माझी जागा देणार का नाही. आणि तरी तो म्हणतो आत येऊ नका बाहेर जाऊ नका. वरच कोणचं घेतो रे. आत येऊ नको बाहेर येऊ नको. तिथंच आहेत आम्ही. तोच लय दिवस खाल्ला जरा बाहेर आहे थोडा खातो का वर. त्याला एकट्यालाच पुन्हा त्याचं एकच घर नाही आमच्या गावात तरी 30% आरक्षण खातो किती खायची हावच त्याची संपना. परत मला म्हणते मला माया मागा लागली. मला लय बोलत येत. काही गरज होती वाटा जायची. आता चाललं होतं ना शांततेत राज्य सगळं. सरकारनं सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांचं स्टेटमेंट सगळं शांत झालं आता राज्य. छगन भुजबळ कशाला बोलले. पाहिलं मी पहिल्यांदा चुकून नाव घेतलं बा. आज त्याचं नाव घेणं म्हणजे गंगात 100 बार आंघोळ कर नाही. मी आणतच नाही तोंडर पण आलं ते. कारण ज्या माणसाला का घेत नाही त्यांच्या विचाराला फक्त आपला विरोध होता. इथून पाठीमाग वैचारिक मतभेद असले पाहिजेत आणि तेच होते. आपला विरोध व्यक्ती म्हणून त्यांना नव्हता. त्यांच्या विचाराला आपला विरोध होता. पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा त्या माणसाला आपला विरोध आहे. कारण ज्या घटनेच्या पदावर बसलाय कायद्याच्या पदावर त्यांनीच कायदा पायदळी तुळवायला सुरुवात केली. म्हणून तो माणूस त्या लायकीचा सुद्धा आता राहिला नाही. त्यांच्याकडे पालकत्व या राज्याचं. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान ठेवलं पाहिजे. आता राज्य शांत झालं होतं. पुन्हा वातावरण दूषित करण्याचा डाव यांनी आखला. मी रात्रदिवस एक केली आणि मराठा समाजाला आव्हान करतोय शांत राहा. हे शासन आणि प्रशासनाचं काम आहे. राज्यात शांतता राहिली पाहिजे. या सरकारचं काम आपण मराठे स्वतः पुढे होऊन करायला लागलो. या राज्यात शांतता राहू द्या हे काम आपण करायलो आणि तो 2 दिवसाला बिघडितोय. एक तर वय झालंय त्याला काही सुचाना बरवायला लागलंय. कुंकडे बी खाल्लेलं पचाना आणि त्याला काहीच व्हायना. त्या ताना ते बऱ्याच जातं वाटतं पचाना म्हणून तिकडेच बरं होतं. परत बोललं की त्याला लय वाईट वाटतं. तो आरक्षण फक्त एकदा मिळून दे मग दाखवतो तुम्हाला. तुम्ही विनाकारण आम्हाला डाव चालत ना. आमचा हक्कच असून आम्हाला देत नाहीत. तुम्ही कसे देत नाहीत तेच आम्ही बी बघतो. आता मराठी फक्त शांततेत आंदोलन ठेवा. हे शांततेचं ब्रह्मास्त्रात एवढी ताकद आहे हे कोणालाच पेलत नाही लक्षात ठेवा. आणि या शांततेच्या आंदोलनामुळेच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आज नसता 70 वर्ष आपल्याला यांनी मेळ लागून दिले नाही. आरक्षण कुठे आता सगळ्यांना कळालंय. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे. गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना सुद्धा याबद्दल सहानुभूती आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा गाव खेड्यातला ओबीसी बांधव म्हणतोय. आता आपल्या नेत्यांनी बोललं नाही पाहिजे तरी हे बोलतच. याला ना थांबा आता मी लय बोलत नाही. आता सरकारचं बघतो 2 दिवसात पुन्हा एकदा सरकारला मुख्यमंत्री साहेबांना जाहीर आवाहन करतोय. अजितदादांना सुद्धा तुम्ही यात लक्ष घाला. हा माणूस जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. याला वेळीच रोखा. आम्ही संयम धरला. आमचा संयम तुटू देऊ नका. याला 2-3 दिवसात तुम्ही गप्प बसवा. कालच बातम्या आल्या होत्या
अजितदादा म्हणले जरांगे पाटलांनी फक्त त्यांना अरे तुरे बोलू नये. मी सकाळी सांगितलं मीडियाच्या बांधवांना, तो जर शांत बसत असेल तर त्याची आमची काय दुश्मनी नाहीये. त्याने बोलायचं बंद करायचं, आम्ही बोलणार नाहीत. अजितदादांनी याच्यावर लक्ष ठेवा. आता सकाळपासून आम्ही शांत झालो होतो, त्यांनी दुपार सुद्धा होऊ दिली नाही. त्यांनी कार्यकर्त्याला बोर्ड फाडायला लावलेत. मी शांत बसू शकत नाही, कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. माझ्या जातीच्या पोरांना त्रास व्हायला लागलाय आणि तुमचा माणूस गप्प बसत नसाल तर मी जातीच्याच बाजूने राहणार. आणि माझी जात हे आता करोडच्या संख्येने एकजूट झाली. तुम्ही कुणी आमच्या बाजूने नाही बोललात तरी आम्हीच मराठी तुम्हाला शांत करायला आम्ही काफी आहेत. आम्ही सुद्धा सतर्क आहेत आणि सज्ज सुद्धा झालेले आहेत. तुम्ही फक्त त्याला एकदा रोखून बघा. नुसत्या बातम्या आणू नका की आम्ही तंबी दिली म्हणून. सरकारने किंवा सरकारचा असे डाव हे का काय असा संदेश जनतेत जाऊ देऊ नका. नसता एका बाजूला तुम्ही म्हणणार आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा सुरू होणार. याचा अर्थ तुम्हीच पाठबळ देतात की काय असं होते. त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं शेवटची विनंती, यांना रोखा. हे जर रोखलं नाही तर नाईलाजानं आमचाही नाईलाज होईल. मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत शांत राहा. आरक्षण मिळेपर्यंत एका नाही कोणाला काही बोलू नका. या राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. यांना काय करायचं ते करू द्या, नंतर पाहू. फक्त तुम्ही आपली एकजूट फुटू देऊ नका. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो. माझा जीव गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतोय आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.